निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। या दीक्षेच्या महासोहळ्यानंतर गोरक्षचा प्रवास अवधूत होण्याकडे सुरू व्हावा। परमेश्वराचे ज्ञान म्हणजे त्याचा खडावा, अनाहत नाद म्हणजे त्याच्या अंगावरील वस्त्र, निवृत्तीचा भाव म्हणजे मेखला, स्वरूपाचे ज्ञान म्हणजे स्थिर आसन, आतील प्रकाश आणि परमानंद म्हणजे कानातील कुंडल, संपूर्ण विरक्त भाव म्हणजे जपमाळ, परमात्म स्वरूप म्हणजे खापर। गोरक्ष, स्नानानंतर प्रथम येते ते नाम। कपाळावर आज्ञाचक्राच्या वर विभूतीने त्रिपुंड लावायचे आहे। परंतु विभूती कुठे आहे? हे काय, अग्निदेवांना आवाहन करून हा होम आपण प्रज्वलित करूया। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड
सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड हे त्रिपुंड म्हणजे शिवतत्वाची आठवण म्हणून, तसेच प्रत्यक्ष नारायणाचे आपण अवतार आहात. म्हणून विष्णुनामही त्रिपुंडावर प्रतिदिन लावायचे आहे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. सिद्ध स्वरूपी नाही देहो, तेथे कैचा हो संदेहो. या कारणे सिद्ध पहा हो निसंदेही. नाथ, गोरक्षला पाहताना माझ्या मनात एक प्रश्न आलाय. पार्वती, मी जे तुला सांगतो आहे त्यामुळे तुझी उत्सुकता वाढते हे मला ठाऊक आहे. मच्छिंद्र, गोरक्ष यांच्या नंतर जे नाथ अवतार घेणार आहेत ते या क्षणी कुठे आहेत? त्यांनी जन्म घेतला आहे का? नाथ परंपरेतील ह्या नाथांचा ना जन्म कधी झाला आहे आणि ना कधी त्यांचा मृत्यू होणार आहे. ते याआधीही होते, आत्ताही आहे आणि यापुढेही असणार आहे. म्हणजे यानंतर जे नाथ प्रकट होणार आहेत ते अस्तित्वात आहेत. अर्थात ते सृष्टीसाठी केवळ प्रकट होतील, मनुष्य रूपात दिसतील. म्हणजे यानंतर येणाऱ्या नाथांचा जन्म स्त्रीच्या पोटी होणार आहे की नाही? नाही. या क्षणी ते धरित्रीच्या कणाकणात सामावलेले आहे. गोरक्ष, स्नान झाले आहे. त्याचबरोबर कपाळावर नामही लावलेले आहे. तुला भगवी वस्त्रे देखील दिली आहे. आता नाथ पंथामध्ये जी आभूषणे आहेत त्यामध्ये मेखला येते. ही मेखला काळ्या लोकरीच्या धाग्याची असून त्याला घंटी बांधलेली असते. मी म्हणलेली आहे तशीच ना? होय. ही मेखला का बांधतात? ती बांधल्यानंतर ते तुला ध्यानात येईल. म्हणजे हा पण दीक्षेचा एक भाग आहे का? होय. आता तू पुढे ये, मी तुला बांधतो. होय गुरुवर.
विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. अलग निरंजन, अलग निरंजन, ओ अलग निरंजन. बघ, आता मी जशी मेखला गुंडाळलेली आहे तशीच तुझी पण दिसते. पण ही आतून खूप टोचतीये. मेखलेचे कामच ते आहे. प्रत्येक क्षण ती शरीराला टोचत राहते. त्यामुळे आपण सतत जागे राहतो. क्षण अनक्षण जागृत राहण्यासाठी ही मेखला आहे. अशीच मेखला आता उजव्या हातात बांधूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. जटाजूटवरी भस्म अंगधरी अलख निरंजन गर्जना, बाल गोरख याच भूवरी गोरखनाथ चाहला. या ब्रह्मांडात सृष्टीत चराचरात अनंत शक्ती आहे. परंतु सामान्य मनुष्याला ह्या शक्तीचे ज्ञान नसते. ज्याला ते ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे त्याला ते स्वतंत्रपणे मिळू शकत नाही. त्यासाठी सर्वज्ञानी गुरु लाभणे आवश्यक आहे. गुरुपद फार मोठे आहे. आयुष्यात गुरु लाभणे म्हणजे जन्माचे सार्थक होणे. म्हणजे तुम्ही जसे मला गुरु म्हणून लाभलात तसेच ना? होय पार्वती. मच्छिंद्रला तुम्ही आणि श्री दत्तात्रेय गुरु म्हणून लाभलात आणि गोरक्षला मच्छिंद्रनाथ. किती अद्भुत योग आहे हा. म्हणून दीक्षेचा महासोहळा जो संपन्न झाला त्यानंतर गोरक्षेचे भविष्यात किती महत्व आहे हे दिसेल. मच्छिंद्रनाथाय नमः. ओम मच्छिंद्रनाथाय नमः. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो.
निरंजन अलख निरंजन हो, अलख निरंजन हो। गुरुदेव, एक विचारायचे होते. मेखलेला ही घंटी कसली? आपण एका ठिकाणी स्थिर थांबणार नाही आहोत. जे थांबू ते केवळ ध्यानासाठी. म्हणून आपण चालत असताना ह्या घंटीचा नाद आपल्याला सावध ठेवेल. आपले ध्यान इतरत्र कुठेही गेले तरी ह्या घंटीचा नाद आपल्याला पुन्हा जागे करेल. तुम्ही सांगितल्यानंतर आत्ता माझ्या ध्यानात आले. पण तुमच्या हातात हे काय आहे? एका अर्थी हे बंधन आहे. नाथ परंपरेमध्ये बंधन असणे आवश्यक आहे. आपण काय करत आहोत ह्याचे भान देण्याचे काम सतत हे बंधन करेल. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो, अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो, अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो, अलख निरंजन।